आपण काय करायचं आधी भस्त्रिका. ओके, भस्त्रिका काय करायचं? श्वास दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास थोडा छातीत रोखून धरायचा आणि नंतर तो श्वास पटकन सोडायचा. ओके, घ्या श्वास, डोळे मिटलेले, श्वास घ्या, श्वास रोखला, थोडा जोरात. एक हात आपला सरळ मांडीवर आहे, बरोबर. आता काय करणार? डाव्या नाकाने श्वास घेणार, श्वास घेऊन मी श्वास छातीत रोखून धरणार आणि नंतर मग हा जो बोट आहे तो बोट मी डाव्या नाकपुढे ठेवेल आणि उजव्या नाकपुढे श्वास सोडणार. बघा, एकदा मी करून दाखवते, मग तुम्ही करायचं. आता परत मी उजव्याने घेणार, डाव्याने सोडणार, परत डाव्याने घेणार, डाव्या नाकपुडीने उजव्या नाकपुडीने सोडणार. पोटाचा हालचाल होते, दिसते पोटाचा हालचाल, याला म्हणतात कपालभाती. करा सर्वांनी. पोटमध्ये घ्यायचं, झालं ना. आता आपण शेवटचा प्राणायाम घेऊ, भ्रामरी. काय कोणती घ्यायचं? भ्रामरी. भ्रामरीला काय करायचं? भ्रमर म्हणजे काय? गुंगा. भ्रमर म्हणजे गुंगा. गुंगाला संस्कृतमध्ये भ्रमर म्हणतात आणि आपण गुंग्यासारखा आवाज करायचा आहे. बघा, आपल्या प्राणातून जेव्हा श्वासाची कंपन व्हायला तर त्यावेळेला आपले चारी बोट आपल्या बरोबर बघा डोळ्याचा पूर्ण आपले डोळे साचलेले. पोझिशन केली सगळ्यांनी. हात माझे सरळ आहेत, माझे शोल्डर बघा, माझे खांदे सरळ आहेत, याच वाकडे केले सरळ आहेत माझे. हाताच्या आमचे कानाच्या मागे चारी हात. हा माझा पहिला बोट आहे डोळ्यांवर, माझे पूर्ण डोळे झाकले गेले. आता मी काय करणार? आधी श्वास घेणार, श्वास रोखून राहणार आणि तो श्वास तोंडाने किंवा नाकाने न सोडता
कानाने बाहेर सोडायचा प्रयत्न करायचा. बघा एक तास समजून घ्या. बरोबर. आता आपण सगळं श्वास घेऊ. हा सोबत घ्या श्वास. 예.